बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या नवा हवन कार्य सोनभाऊ काळे यांच्या निवासस्थानी पार पडून एक चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आई वाराणसी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच या मंचकावर कार्यकर्ते सेवक बांधव असलेले मुलं बाळ या सर्वांना माझा नमस्कार। आजचे विषय मानव जागृतीचे 4 तत्व 3 शब्द 5 नियम व अनुभव या विषयावर ही चर्चा बैठक सुरू आहे। आता मी आपला अनुभव सांगून देतो। आता हे काही का नाही पटा घेतात ना, खूप टोचतात पहिले। आता माझ्या घरी कोणा दुखते म्हणला पहिलेच्या गोष्ट आहे, त्या मार्गात लागला तेव्हाच्या पहिलेच्या। माझ्या घरी कधी दुखते म्हणला तर मी त्याला चुकते म्हणून तुमच्या दुखते म्हणून। पण अशी वेळ आली माझ्यावर एक वेळ का जेव्हा 12 वर्षाचा शुद्धीकरणचा त्याग होता बाबाच्या रहित्यातच। त्या त्यागाच्या मध्ये का नाही तर आता रोमला सुरू झालता जास्तच। पहिला रोज तेथे बुखाराला मला दुपार होत आली आणि बुखाराला सोडलो। पहिले घरी आणलो, बांधून दिलो, चारा पाणी टाकलो आणि झोपलो। आपल्या माईला म्हणतो हरारा मांडून दे म्हणतो। आता मलाही विचार पडला का आता गोळी नाही जमा खावायची बुखाराची आणि आता 15-20 दिवस रोवणं चालते, कसा करावा। मलाही खूप विचार आलता, माझ्या घरी कोणी माणूस नाही हाणणारा माझ्याशिवाय, अशी परिस्थिती होती। तेव्हा मी एक तत्व शब्द नियमावर दुसऱ्या रोज लागला। दुसऱ्या रोजी तसा चालला। त्या लहानसा हातबाई तिजारीच्या रुग्ण मी करून देत होतो, ते रोल येत होती। तर त्या ठिकाणी का नाही तर इथल्याच दूर होता धुरा। आता धुऱ्याला लावतो म्हणला हरीच बैलाचा ना, सोडून देतो ना जातो। तेथे या धुऱ्याकाठी वावभर जागा नाही चालू शकलो, तेथेच बैल उभं ठेवलो आणि धुऱ्यावर आपलं काम जापून त्यांनी लुटून गेलो। आता राजा म्हणलो, अरे राजा म्हणला बैल सोड का म्हणला, ज्याला बोलून दे म्हणला, मी जातो म्हणला घराला। आता उठलो, बांधीत डोबरेत पाणी राय, पहिले खूप गडदा पडत बांधायला। तर तो कुर्रा केलो पाण्याचा, घेतलो ना डोळ्यावरून चेहऱ्यावरून हात फेरलो आणि उठलो ना घराला आलो। तर हात नेरा झाले, खूप बुखार आला। तर मग घरी आलो, बैल बांधलो, आपल्या माईला म्हणलं चारा पाणी करत बसते म्हणला, हरारा मांडून दे पिलो। आता विचार केलो का इथला दिवस आता हा एवढा मोठा बुखारी होऊन राहिला, चालू नाही शकलो मी तेवढा। तर आता कसा करीन रूमला, आपला कोणी हाणणारा नाही, काही नाही। एक तत्व शब्द नियमावर आधारित नेलो मी। त्यामध्ये इकडे मला चूक नाही सापडली, राग आणणे बंद करणे। त्या परमेश्वराला म्हणलो, भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी, मी हे बैल हाणणार नाही कोणी तर मी यायला टोचतोही रागाला, मारतो म्हणला, मारू नाही देतो। हेच माझी चूक आहे, या चुकीची मला क्षमा द्या, मी माफी मागतो। आणि माझा हा रूम नाही बाबा, कोणी हाणणार नाही तर कोण करत। पहा, त्यारच पासून ते चूक माफी मागलो, तर त्यारच पासून महिनाभर का 15 दिवस रोवणं चालते, काही व्हायचं नाही ना। आमच्या जमान्यात एक तास दिवसभर फिरावं लागत, रोवण्याचा पराग होदावा लागत। कसा म्हणून बसावची 5 मिनिट मला तरी धुऱ्यावर बसावची वेळ नव्हती मिळत रोवण्याच्या वेळेस। मग पेंड्या फेकाचा, दातार माराचा, नांगर हाणा, हे असं भरपूर कामं आहेत आमच्या वेळेस पहिले। तुम्हाला सांगतो, तो एक अनुभव झाला माझा। एक अनुभव असा होता माझा त्यागाच्या वेळेस हो, शिवरात्रीच्या अहिरावत होता रुह्यामध्ये, मांडण रोहा घेतला 3 वाजताचा अंदाज होता। आता अहिराची टाइम पाहून त्यांनी नेलो अहिर, त्याग सुरू होता माझा। आता अहिर करत सुरूच होता, अहिरा नेमच्या दिलो एका पाहिजे म्हणला अमक्याला करून दे अहिर। तर तेथे तो अहिर केल्यानं मग मी निघलो तिथनं। पाणी तर असा मावला का सांगा नको, पाण्याला पाहून त्याने एवढा भेव लागत होता, त्या
चांगल्या का होते कारा ठूस म्हणला म्हणजे अगरबत्ती लावायची आता संध्याकाळची टाइम नाही एवढ्यावर निघलो याच टाइमात असाल तिकणार निघलो तर याच्या अगोदर थोडसा पाण्याकडे इकडं पावायचा असतो त्या दुकानावर विचारलो अजय म्हणला सीधी रस्ता मांढराकडे निघालो कुठून आलो अजय तू म्हणते या तऱ्हेच्या पारीनं पण त्याईनं नाही सांगला मला का नैराच्या पारीला खोदली आहे म्हणून त्यांनी रस्त्यासाठी मी बेधुमनात सायकल याच्यातूनही जास्त उंची होती का काय इथली तर नक्कीच उंची होती तिथल्या उंचावून सायकल मी पाहतच नव्हतो इकडे का त्या भगवंताची कला त्या पाण्यात खूप उभावला होता भेव लागावला त्याच्याकडे पाहत होतो आणि त्या सायकल समोर खोदली जागा हे पाहिलंच नाही मी असा आभाराकडे पाहत त्या सायकल कुठली माहिती ती तरी मला सायकललाही काही नाही झालं ना मलाही नाही पण समोर जागा असे सवाल होते हो बिलकुल काही नाही झालं तर त्या परमेश्वराच्या यांना मी येत होतो का माझी अगरबत्ती झाल्या पाहिजे संध्याकाळी पाणी येईल तर मी रुकून राहीन तर नाही व्हायची आणि त्याग सुरू होता ओ भक्ती हे श्रेष्ठ आहे पण त्यासाठी माणूस कसा पाहिजे ध्येयवादी पाहिजे तेव्हाच होते तो एक चक्र ज्याला माणसाच्या मागे येणार चक्र असला पण परमेश्वर जरी साथ असला तर काही नाही होत जो लिखला राहते माणसाच्या नशिबात कोणी म्हणते जन्माला येते तेव्हा तसाच मी पहिल्यांदा ट्रॅक्टर निघलो होता जगदीश जो पहिले ट्रॅक्टर होता बांधे नेमचा झाडावला नेवासाठी तो रामेश्वर होता त्याच्या ट्रॅक्टरवर पिगल मुंडे त्या ट्रॅक्टरवर बसून गेलो आता मी बेभरोशानं असा टेकून गेलो हात नाही धरलो ना काही नाही आता बांधात गेल्यावर त्या तळ्यात गेल्यावर तिथे होता असाल गड्डा त्याला दिसला त्याला मारलं ब्रेक तसाच मी उघडा पडलो आणि दोन्ही पाक बरा झाला त्यावेळेस तो ट्रॅक्टर थांबलाच राहिला तर नाही तर माझ्या दोन्ही पाक गेलं असतं त्याही वेळेस हे असं सांगत नाही एक घटना अशी झाली माई का आता मी बैल असा एक मनाने एक पुढा नेत होतो आता त्या डुकराईला बुजारलं होतं तर त्याच्यानं का का देणं आणि जो गेलो थोड्या बहुत धुऱ्यानं लांबवून बांधावसाठी अरे बाबा त्या बैल ताईला बुजारलं तर का कसं बुजारलं तर बेत झाला मग येते खांदावर दोर होता तर पडलो तसा ते धडाड के साथ ते बुजारलं ना परालं तर बरा झाला ते दोर याच्यावानी इथला ठोकर होता कासरा तो काटले जेव्हानी जसा तोलन परमेश्वरांना त्याला म्हणलं तोही विचार त्याला म्हणजे असा तर तुटू नाही सके सुताचा कासरा होता तोही बी असा नाही पण काटले जेव्हानी तुटला या अशा संकटातून पण त्याच्यासाठी माणूस खरोखरच पाहिजे हो महाठावकर भाऊ पोथी पुराण वाचते का नाही वाचत असेल पहिले म्हणून हा बहुत अनुभवी आहे जरा पण त्या पुराणाच्या गोष्टी मला नाही येत पण दारू तुम्हाला सांगतो संकट येण्याला कारणीभूत तुम्हाला रिश्तेदार असाल तरी दारू पिणेवाल्याला सुपारी जरी दिला तर मागात पडते तुम्हाला हे सांगतो माझ्या घरी असाच माझ्या भावाला आणलं नव्हतं नाही एक आपल्या इवायला घर जाऊन देतो म्हणून इवायला हो नवीन इवाय होता तर आणलं तर आता अजय पाणी आणून म्हणलं पाण्याची नाही म्हणते आता जेवण केलं चाय बी पिजा अजय नाही म्हणते चाय नाही पिऊ आता जेवण जेवला तर ज्या वेळेस त्याला सुपारी दिला पांढर एक खाण उचलला असते दोघं जण होतं ते पांढर आता ते गेल्यावर गलीवर जावलेला ना घरवालीनं ते सुपारी तो फेकूक केलेला दूधही केलेलं तरी पहा संध्याकाळी का नाही नातींना भरती करावं लागला दवाखान्यात आपण आम्हाला लक्षात नव्हतं ना ते पिलात म्हणून पण मग काही नाही दूध कमी दिलं त्या रोजी म्हणलं होते हवामानाच्या दुसऱ्या रोजी काय झाला ते तिला भरती झाली दुपारी तर संध्याकाळी नातवाला भरती करावं लागला आणि गाईचे तर गेटे कुठे दावा सोडावं लागला चारे पाच तन्नावून दिलं तिला आता म्हणलं असा संकट येवायला कारण कोणता आमच्या खूप विचारात पडला माणूस म्हणजे एवढी गोष्ट काही लहानशी थोडी गोष्ट आहे लगेच ह्या तोच म्हणून त्याने तर तो मोठा पोरगा राहिला ना तोच म्हणते अजी म्हणते काकाजीचा इवाय पिला असेल जी म्हणते अरे होरे म्हणला तो पिणीवाला माणूस आहे बरोबर आहे म्हणला तो हो सकते पण ते इज्जतीनं राहिलं म्हणलं आपल्या घरी म्हणा मी दूर होतो थोडंसं आता काही लक्षात नाही आलं हो सकते म्हटलं तर तेच माफी मागलो भगवंताला लावलो काबराची ज्योत अगरबत्तीनं माफी मागलो तीर्थ बनवून ते गाप उठून उभी झाली ते गेल्या वर्षी मी 42,000 विकलो लागल 2-3 वर्षात दुखता खाऊन सेनी तर बंधून दारूचा असा आहे दारू पिणीवाल्याला सुपारीही दिला तरी पाणी सोडा सुपारी दिलं तरी मार्गात आहे
आता अशीच एक घटना पांढरीची, एक बाई पहिले बालकच्या दादाकडून होती कार्यतीच्या 2 वर्ष असं जमून गेलं. आता मी म्हणलं 2 वर्ष तिकडे झालं, इकडे 1.5 वर्ष झालं. म्हणलं त्यागाचं कार्य करायचं असेल तर हा, नाही तर कोणीकडे पाहून घ्या तुम्ही आपला. तेव्हा ते बाई कार्य घेवाली आहे, पण इकडं जंगल खडीकर कुठे जातं का ज्यांना फतरीची दवाईसाठी जातो जी म्हणत ते जातात जाता. मी काही नको जाऊ म्हणून तिला जातात जातात. जेव्हा जास्त आणखी वाढली तेव्हा ते बाई मग सांगावं लागली. अजी म्हणते महाभाऊ म्हणते दारू पिते म्हणते कधी कधी तर त्याच्यानं होऊ शकते का जी म्हणते. तर म्हणला बरोबरच आहे, तो दारू पिते म्हणला ना, त्याच्या घरचा खाना खातेस ना, तो तोट पाणी त्याचा पिते तूही पितेस, तर होऊ शकते म्हणला. 3 दिवसाचं कार्य गेलो. 3 दिवसाच्या कार्यामध्ये तिची कोटी गेली फतरी तर कोण जाणे. मग परिपूर्ण बरी होऊन गेली. आता 12व्या महिन्यात त्याचा 9वा होऊन कार्य आहे. म्हणून दारू पिणवाला आता तुम्ही बाया कधी कधी हा भाऊ होता जाऊन नाही का तर ह्या तसा, पण तो ठीक असेल तर ठीक, नाही तर दारू पिणवाले. आता आमच्याही गावात काही असं आहे त्याची का सांगावलं गेलं तर आता हे सांगत नाही, हे गोड बोली आहेत. मी सांगतो काही कुटुंब असं आहेत आमच्या गावात त्याची मुरलाही एखाद म्हणला तरी चालते, असं कुटुंब आहे. का सांगावं तुम्हाला, तर वागता किती बरोबर ह्याचा विचार करा. तुमचा रिश्तेदार आहे त्याचा अपमान नाही झाला पाहिजे, गोड बोले. आमच्याजवळ तसा नाही जमत. हो, म्हणून तत्व शब्द नियमात बांधून घेतलं बाबांना तुम्हाला. तर कोणी का म्हणतात असं म्हणत होतं तेव्हा आमची नुकसान झाली बहुत. त्याची आपल्या पोटात येते का, अरे येते का नाही, तर आमच्याजवळ उदाहरण आहेत ना त्याचे. त्या बाईनं निव्वळ त्या गोष्टीची माफी मागल्यानंतर तिची फतरी पराली, 2 वर्षाचा वय खाल्ल्यावर नाही पराली ना. मग हा परमेश्वराला मान्य आहे का नाही. दारू पिणीवाल्याचे सुपारी दिल्या तर किंवा त्याचे खाल्ल्या तर हे असं 1-2 महागाडीत आहेत. असं गावचा एक आहे आमचे पुराणा सेवक, तर हे असं भजे काढून राहिलं. का करा, नको सोडा रिश्तेदारी आपली ना. रिश्तेदारी सोडायची असली, बाबांनाही आम्हाला सांगलं नव्हतं, तुमच्या जरी कुटुंबदारीने रिश्तेदारी जरी तुम्हाला नसाल सोडायची तर मार्गात नको या म्हण, असं समजावून नाही सांगा बाबा. तरी नायनाजी म्हणतात आम्ही केला, सगळाच विचार केला म्हणतात. हो, काहीचा विचार केला आणि हे असं होतं कुटुंब मूर्तीत काही काच आणि काही बस असं लुरून राहिलं, हे नाही दिसत. अरे या मार्गाच्या सेवकाला एक रोज हप्त्यातून उपवास करा म्हणा बाबा, आणि ते जेवढा खर्च आहे 1 रोजाचा आपला तो गल्ल्यात टाका, कारण का त्या अडीअडचणीला तुम्हाला कामात येतील म्हणून सेनी. मग एवढ्या पाव तो सांगलं बाबांना, पण मागतात आजकाल नाही मानत लागल. तर या मार्गाच्या सेवकाईला व्यसन बंद झाला. खर्रा खात्यात, खर्रा 30 रुपयाचा 25 रुपयाचा होते. मी तर सांगतो बहुतेक कायले येते त्याला खरा सोडवायचा असेल तर या नाही तर नको येऊ म्हणतो लागल. तू काही जास्त करायचे नसतं आम्हाला. अरे 25 रुपयाचा एक खरा होते, 30 रुपयाचा म्हणतात कोणी, पण 200 रुपये होते हप्त्याचं. त्या 200 रुपयाचा आपल्या घरी पोहे मुर्रा आणि आपल्या लेकरा बाराला 4, तर ते दुवा तरी देतील. 2 घरीवर तू हाईट गेली म्हणजे 50 रुपये तेच झालं. मग हप्ता भरायचे झालं की ते 400 रुपये. तू कस कसे तू घरसती उंचावर. मग भजे गारजो लेखाला गावोगावी तर आता बाजार आहे भरतात, दररोज चालते भजेचे दुकान. हे असं करत जा सेवक, पण तत्व शब्द नियमाला नको पाळा. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार.